श्री स्वामी समर्थ। एका गावात राम व श्याम हे दोन भाऊ होते। दोघंही परिश्रमी व साधे होते। सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललेलं, पण काही काळानंतर संपत्तीच्या वाटपावरून वाद सुरू झाले। दररोज घरात आरडाओरडा व भांडणे होत होती। आई रोज देवासमोर रडत म्हणायची, देवा, माझ्या लेकरांमध्ये पुन्हा प्रेम आण। एके दिवशी गावात एक साधू आले। त्यांनी आईला सांगितलं, आई, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांकडे जा। आईने मुलांना विनंती केली, बाळांनो, माझ्यासाठी तरी अक्कलकोटला जा। मनात नसून पण ते दोघे अक्कलकोटला निघाले। अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं, स्वामी समर्थ महाराज सिंहासनावर बसलेले होते। स्वामी समर्थ महाराजांनी दोघांकडे पाहून स्मितहास्य केले आणि म्हणाले, अरे बाळांनो, एकाच आईच्या गर्भातून जन्म घेतला आणि आज एकमेकांचे शत्रू झालात, तेही संपत्तीसाठी। हे ऐकून दोघंही भावूक झाले। त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। ते स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले। स्वामी म्हणाले, ही तुळशीची पानं आणि माझं भस्म घ्या, दोघांनी मिळून नदीत टाका। दोघांनी पाण्यात तुळशीचं पान टाकताच मन हलकं झालं। क्षणात त्यांच्यातील राग आणि कटुता वितळली। एकमेकांना मिठी मारली। ते घरी परतले। आई, आम्ही पुन्हा एकत्र आहोत। स्वामी समर्थांनी आम्हाला प्रेम परत दिलं। आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले। घर पुन्हा उजळलं। दोघं रोज स्वामी समर्थांचं नाम घेत। कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा।